हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ सकाळ. चला आमचं काय चाललंय बघूया. स्वयंपाक चाललाय. चला वरण भात करायचे, बाहेरचं काम आवरलंय, अजून हे करायचंय, गणपतीची आरती करायची. मोदक करायचं की संध्याकाळनं, सकाळचं नसतं मोदक, संध्याकाळी करायचं. आता मोदक संध्याकाळी करायचं की मस्त करायचं. आमच्या ज्ञानूला मोदक गरा, खोबरं, शेंगदाण्याचा कूट, साखर हे सगळं मिक्स करायचं. खारकाम खोबरं, हां साखर नसते, साखर, मिरची, खारी, खोबरं, शिकवडा टिकवडा करायचा, त्यात इलायची आणि मस्त पैकी. नाही तर तिळाचं चांगलं होतं, नको तिळाचं. नेनू जेवती म्हणली मम्मी मी जेवू का ग, मग आरती करायची. म्हणलं बरं जेव, वर उरकतंय सगळ्यांचं. ते काय झालंय, अण्णा उठला नाही अजून. अण्णाचं लय निवांत काम असतं, एकाच्या आंघोळ नाही तर एक उठलं नाही तर मग कशी आरती करायची. अशामुळं आमचं तर आम्ही म्हणलं आपलं उरकून घ्यावं काम. झालं की हो, ते आपलं दमानी व्यवस्थित असतं, लय नाही. परत बरेच जण म्हणले बाहेर इतकं डेकोरेशन केलं गणपतीला का नाही. आता ती घरात कुठं माळा लावायची, आम्हाला फिटिंगच नाही, लाईट नाही, माळा कुठं लावता घरात. इतक्या अडचणीत कसं असतं, भ्याव वाटतं म्हणून नाही काय एवढं कसं उंदर आहे तर तिथं, त्याच्यामुळे गणपतीचंच वाहन पण भीती वाटते. नेलं काय ओढत ही म्हणजे कुठं बसायचं आहे का नाही. चाललंय मी धुणं धुत होती, कपडे धुवून टाकली, वाळू घातली आणि चला म्हणलं काय चाललंय तर आताचं चालल्या होत्या चपात्या आणि डाळ घालायची शिजायला. आता कुकर लावायचा आहे, पण म्हणलं व्हिडिओ होऊन जाऊन द्या आणि तुम्हाला सकाळच्या पारी गणपती दाखवते कसा हे केलाय. आरती पण करायची, थोडी थोडी झलक रोज दाखवावं लागणार तुम्हाला. आता काय 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 चाललंय घडामोडी, गणपतीच्या काय घडामोडी चालल्यात ते तुम्हाला दाखवावं लागणार की. कसं करायला साधं सोपं आपलं, बाकीच्यांनी लई केलं असलं तरी आम्ही आपलं साधं. एका ताईला लय हसाय आलं वाटतं फोन करून. ती म्हणलं हा गणपती बसवायचा, ते आत्या म्हणल्या बाजरी बसवा गणपती. ती गणपती ती म्हणलं गणपती बसवायची, ती म्हणलं बाजरीच बसवायची. ते मग मला आला हसायला. हा हा ती वय कालचा जॉक. आणि मग त्याच्यामुळे त्या ताईला ताई म्हणल्या मी तर पोट धरून हसत होती एकटीच. तुम्हाला असू द्या, ते काय चुकून जातात शब्द व तू म्हणता किती गडबड करता, पण काय असतं होती गलती, असू द्या. त्याला बाहेर दाखवते काय कर, शब्द चुकल्या मग मी कसं त्यांना मुद्दा चालतं काय खरोखर नाही आणि भांडत किंवा काय नाही. अहो केली पाहिजे, असलं पण पाहिजे की नाही नुसतं उग. हा कसं आहे, मुख्याकडे बसायची, मला नाही सोड, त्यांना नाही, हिला नाही. बापूंचा वाद जास्त चलतं आमच्या, पण असं बघ काय एक म्हणले बापूची कपडे धुवायची पण कटाळा येतो. आता काय सांगू यांना, कसला कटाळा कटाळा कमेंट करून कटाळा येतोय कपडे धुवायचा. अगं ताय रोजची 2-3 ड्रेस त्यांना उलसक बिन भरबिटा म्हणून देत नाहीत लगेच धुवायला. आपण शेतकरी माणसं आहे, आम्हाला काय शेतीत आहे का काम. शेतकरी माणसाला कसं असतं म्हणून आम्ही सांगतो, एकदा घातलेली कपडे दुसरा घाला, रानातली नका टाकू सांगावं लागतं. गणपती बसवताना सांगा, तुमचे अपडेट दे जा रोज सगळ्यांना. आणि ती व्लॉग बंद केलाय ती केलाय ना, खवळायला लावा जा नका व्हिडिओ मध्ये. मला हा काय करायचं सांगा. स्टँड दिल तर तुला, स्टँड काय केलं तू आधी? घरात राहिलं विसरत माणूस कामाच्या गडबडीत. आधीच बघणाराला त्रास होतो या. हो का, काय करायचं गणपती बाप्पा मोरया. नाही तुमच्या हिशोबाने काय करायला पाहिजे सांगा. अगं राहून दे, अगं ती ह्याच या कॅमेराच आहे, ती मोबाईलचं नाही टेन. बरं दाव त्यांना कसलं आणले. अगं बाळा ती कॅमेरा मांडा. बरं आणून दे आणून दे. लेकराने आणलं की टेंड आण म्हणलं, तिला कळतं का टेंड कसलं आलायचं. बरं असून दे, आंघोळ करून आपल्याला गणपतीची आरती करायची. नको आणू आता, आणलंय असू द्यावं. उरका की आहो, तुम्ही रात्री म्हणला गणपती आणि तू काल सकाळी आणलं नाही. गणपती ह्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकले गणपती. सकाळी धरून म्हणलं मी आणतो आणि तू अंधार पडल्या म्हणते जाकीत घेऊन ये तुझी तू. नाही म्हणलं कसं आहे, मी आणला की परत म्हणणार तुम्ही असलाच आणला तसलाच आणला म्हणलं. आणि इथं लाकडीत गणपती नव्हतं, लय चांगलं नव्हतं, एवढं एवढंच गणपती. आता तेवढाच आणला, मोठा आणायचा होता मला. ऐका मोठा काय बारका काय, देव ही देव
आपल्या मनात देव पाहिजे. मग बारका असं नाही तर लय पण मोठा. तुम्ही तसला आणाय स्वतः झुरमळे हे राव काय काय नसतं आता? उगं. बरं गणपती मी काय म्हणलं फक्त बसवा, बाकीची सजावट मी करतो ना. 8 दिवस झालं गणपतीची तयारी अहो चालली. तुम्ही फक्त सगळं बाहेर अगं सजावलं घरात. अगं घरात बी नटू, लाइटिंग कुठं असतं. गणपती मी बाहेर जातो हिंडतो. हं. गणपतीची सजावट बाहेरच लय असते. गणपती शेड बांधतात, गणपती बसवते तिथं फळं वगैरे मांडते ती. पण सजावट कुठं असते बाहेर. लाइटिंग फिटिंग माळा तसलं मंडप फिडप सजावट कुठं असते. संध्याकाळ आणि खेळणी लय रात्री माळाला 10च्या पुढे. रात्री 10 वाजेपर्यंत गणपतीमुळं नटवत होतो. बरं नटवत होतो का नाही? नाही मी संध्याकाळ दाखवते की आता बरं, दिसणार मी नाही. धावलं का? नाही मी लय म्हणजे येड्यागत केलं का? तू सांग. एवढे ह्यात काय एवढे होत असतं म्हणजे लय वासा केलं का? कशाला? धावायला. हा. बुवा, मी गणपतीसाठी असं करू. नाही ती विलॉग अरे आपल्या मनात आहे. विला काय झालं 2-4 दिवस झालं ही लॉक काढतोय काढल्यात इथे मी. नाही ती टाकून द्या आणि मला कमेंट यायला लागले. रवी भाऊला आता काय खवळलं झालं? नाही का तुम्ही? नाही म्हणून तुमच्या देखता 4 खवळलं बरं का. दिवसाला एकच येईल ही लॉक आता डायरेक्ट. मॅटर काय झाला ही लॉक काढलाय पण खरं सांगा मित्रांनो 1 तास लागतो एडिट करायला आणि 1 तास सुद्धा वेळ नाही. चला आता लय बिल झाले. ए थांब. हं. सकाळ धरणं आंघोळ करायला सुद्धा वेळ नाही अजून तुम्हाला सांगतो. अहो का तसं करताय तुम्ही? अगं कामच तेवढं चाललंय रेश्मा. अशी काय येडे नाही आता बाद झालं तुमचं. चला आता. आंघोळ करायला सुद्धा वेळ नाही. तुम्ही म्हणसाला आज मग काय पारूसच काय बसता का? अगं करतो की बरं करतो आंघोळ जाऊ दे. येईल माझं येईल राहिलं. हा चला गणपतीची एकदा झलक दाखवते तुम्हाला. छोटासा असू द्या आपल्या भक्ती भावनेने. हा यांचं चाललंय उरक नाही ना अन्नाला उरकाय लाव. चू आपलं साधं सोपंच ही केलेलं आहे बरं का. असो छान आमच्या सक्तीच्या ह्याने पुरींनी सगळं सजवले. वत्र काढलेलं पण टाकले आणि छत केलं आपलं नॉर्मल. आणि इथं थापी होती ती काढली. सगळा हरभरा होता ती विकाय न्यायचा म्हणून नीट करायला टाकलाय. आणि थोडी ज्वारी गहू होतं ती इथं मांडल्यात. हे घर कसं आमचं मोकळंच असतं. इथं किचन वाट आहे पण त्याच्यावर काय आम्ही गॅस मांडला नाही त्याच्यामुळं बसवावं इथं म्हणलं. देव पण मस्त तिकडं सगळं सजावलंय देवाचं पण. तर तुम्हाला संध्याकाळी दाखवते त्यांनी आणि कुठं माळा लावल्यात ती. बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ.